हे 10वी 12वीचे टोनगे जरा नीट आहे का? मिश्या फुटल्या नाही नालायक हो तुम्हाला मिश्या. क्वार्टर पेता तुम्ही ए भंगरी बापाची पैदास हलकट क्वालिटीचं नाही. वन साइड भानपाडीतून बगलात गोचिड्या झाल्या नालायक क्वार्टर पेता ते. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी, त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या, आता काय करीन तो? 70ची पल्सर आवला तिला फिरायला, 10,000चा मोबाईल, 2-2.5 त्याच्या पायात बूट आणि खिशात 200-400 रुपये काही मिळत. माझातली आवलाद मोटरसायकलवर त्याला कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसळलेला होता. ते काल हरिपाठ करतील नालाय का? पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पोरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ती इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणला काय सापडून राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग हान, पुढे ने माग हान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं येड. आणि त्याला विचारलं सई, कान फेटी नाही रे. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. येड्याच्या एकच पोरग आणि 27 खोल्यांचा बंगला, 13 नुसते बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरग उर फट्या बावलीच. ते नवरी बाला न्याला, ते मिवणीला खणवायचं. ती म्हणली मला गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय कर, सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत. किती दिवस उपाशी मोर द्या, त्यानं गवात खाल्लं नाही. पण हे वट वागून असं आहे, एक वस्तू अशी राहिली नाही कयानं खाली नाही. इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मिळाला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा. तो मठ्ठा कोणी शोधून काढला, तो माणूस एक सापडवला पाहिजे. अवलाद कोण? हा मठ्ठा बनवणारा कोण आहे, तो पिसावलाच पाहिजे धरून. कुणी आणणार तो मठ्ठा? अय काही कार्यक्रम असला का मठ्ठा, म्हणजे बापानं खाल्ला का मठ्ठा? टिपाडांवर फटाके तो का टिपाडात, पाण्याचं टिपाड, त्याच्यात बर्फाची लादी, मठ्ठा. आम्ही कधी खाती नाही, आमचा विषय नाही. 22 आणि मठ्ठा कोथिंबीरवर 22 ग्लास पेलं माझ्या शेजारी एक नाल आहे गो. मी म्हणले का भाद्रपती पोळ्याला जन्माला आलं का काय? 22 ग्लास